मुंबईतील चेंबूर सुभाषनगर या ठिकाणी 7व्या मजल्यावरून पडून काही कामगार हे मृत्युमुखी पडलेत, काही जखमी झालेले आहेत. आपल्या सोबत आहेत तुकाराम काते, तिथले स्थानिक आमदार आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकी ही घटना कशी घडली, कारण याचा उल्लेख आता तुम्ही आज सभागृहात पण केला आहे आणि मदत त्यांना मिळायला पाहिजे अशी पण मागणी केली. काय म्हणाल? मी आज सुभाषनगरला आमच्या चेंबूरला 36 नंबर बिल्डिंगवरून 5 कामगार एक सोबत खाली पडले. खालचा बांबू तुटला आणि म्हणून तिथून सर्व धडाधड एका पाठोपाठ एक खाली पडले. त्यातले 2 कामगार हे दगावलेत आणि 3 कामगार जखमी आहेत. त्यांना राजेवाडीमध्ये ॲडमिट केलेले आहे. खरं म्हणजे हा मुद्दा मी आज सभागृहामध्ये मांडला आहे. खरं म्हणजे सुभाषनगरमध्ये भरपूर काम चालू आहे, बिल्डिंगीचं रिडेव्हलप चालू आहे. आम्ही हा विचार करत असतो की आमचे तिथले नागरिक बाहेर गेलेत ते लवकर सुभाषनगरचे नागरिक बिल्डिंगमध्ये यायला पाहिजे ह्या हेतूने काम करत असतो. परंतु हा जो बिल्डर लोकांचा जो बेफिकीरपणा जो चालला आहे की ही तिसरी घटना आहे. आज आणखी 2 घटना पहिल्या घडलेल्या आहेत आणि आज तर खूप म्हणजे हद्द झाली. 5 कामगार एका पाठोपाठ एक खाली पडतात आणि मृत्युमुखी पडतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना लेटर आणि त्यांना सांगितलेलं आहे की ताबडतोब त्या बिल्डरवरती ॲक्शन घ्या, जेणेकरून मृत्यूहानी व्हायला नको आणि सुभाषनगरला जो डेव्हलप चाललेला आहे तो लवकर खरं व्हायलाच पाहिजे, हा माझी इच्छा आहे. परंतु अशी ही घटना होऊ नये म्हणून बिल्डर जे आहेत आदित्य राज याच्यावरती मनुष्यवध गुन्हा हा त्यांनी दाखल करावा अशी माझी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांना लेटर दिलं आणि सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न मी मांडलेला आहे. ही दुर्घटना आहे, यामध्ये काही मदत सरकारकडून केली जाणार आहे का? सरकारकडून मदत तर मिळेलच त्यांना, परंतु मी अत्यंत तातडीची मदत त्या बिल्डरला सांगितलेली आहे की त्यांच्या कुटुंबाला आणि त्या जे मृत्युमुखी पडलेत यांना लवकरात लवकर तुम्ही मदत द्या अशी मी विनंती केलेली आहे. नक्कीच, पण रोज सर्रास अशा पद्धतीच्या दुर्घटना मुंबईमध्ये घडत आहेत. मग मेट्रोचा पिलर असू द्या किंवा इतर काही असू द्या, आता त्या इमारतीवरून 5 मजूर पडून दुर्दैवी त्यांचा अपघात होतोय या ठिकाणी. किती गंभीर आहे सगळ्या मुंबईकरांसाठी? खूप गंभीर आहे आणि हे जे म्हणजे बेकायदेशीर आणि कुठलीही फिकीर न करता हे जे बिल्डर काम करत आहेत त्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.